आणि पुढची बातमी ती म्हणजे भारतीय जनता पक्षाने स्थापित केलेल्या एका नव्या विक्रमाची। खरं तर हा विक्रमच म्हणावा लागेल, कारण निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षानं असं पाऊल उचललं आणि त्यामुळे आता त्यांचं कौतुक देखील होत आहे। आणि एकाच पक्षाने सर्वाधिक महिलांना लोकसभेसाठी संधी देण्याचा हा विक्रम केलेला आहे। पाहूया महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या महिला उमेदवारांना यंदा भाजपने संधी दिली आहे। भाजपनं आपले 22 जागांवर उमेदवार जाहीर केले। त्यात भाजपनं महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याचं दिसून येतं। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप राज्यात 48 पैकी 25 जागा लढवत आहे। त्यापैकी आतापर्यंत 22 जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले। माढा, ईशान्य मुंबई आणि भंडारा गोंदिया या 3 जागा वगळता सर्व ठिकाणचे उमेदवार ठरले। या 22 पैकी तब्बल 7 मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवार आहेत। त्यात मुंबईतनं पूनम महाजन, बीडमधून प्रीतम मुंडे, नंदुरबारमधून हिना गावित तर रावेरमधून रक्षा खडसे या 4 विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात भाजपनं उतरवलंय। तर जळगावच्या आमदार स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे। दिंडोरीतनं भारती पवार आणि बारामतीतनं कांचन कुल हे नवे चेहरे लोकसभा निवडणुकीत भाजपकडनं लढणार आहेत। भाजपने उत्तर महाराष्ट्रात 6 पैकी तब्बल 4 जागा महिलांना दिल्या। महिलांना उमेदवारी देऊन महिला मतदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय। भाजपने रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व दिंडोरी मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी दिली। त्यात जळगावमधनं विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तर दिंडोरीतनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। याशिवाय रावेरमधनं विद्यमान खासदार रक्षा खडसे, नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे भाजपची उत्तर महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्या 4 झाली आहे। 7 पैकी 6 महिला घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करतात। पूनम महाजन या दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या, प्रीतम या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित राज्यात मंत्री होते, तर रक्षा खडसे या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत। कांचन कुल या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत आणि भारती पवार या माजी मंत्री एटी पवार यांच्या सून आहेत। त्याला अपवाद फक्त स्मिता वाघ आहेत, ज्यांच्या घराण्याची राजकीय पार्श्वभूमी नाही। दरम्यान लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 42 जागांची यादी जाहीर केली। त्यामध्ये 41% महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत 40.5% महिला उमेदवार देणार असल्याचं ममता यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे देशात पाहायला गेलं तर तृणमूल हा पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात अव्वल ठरलाय। महिला उमेदवारांना संधी हा प्रचाराचा चांगला मुद्दा होऊ शकतो। अर्थात प्रत्यक्षात मतदानावर त्याचा किती फायदा होईल हे मतपेटीत सांगणार आहे। मात्र तिकीट मिळवण्याच्या या स्पर्धेत महिलांनी मारलेली बाजी ही निश्चितच लढाई जिंकण्यापेक्षा कमी नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।